हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला आज आपण सेंट्रल टीचर्स TET आणि महा TETसाठी 2026साठी काही महत्त्वाचे असे CDPचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. विकास म्हणजे काय? केवळ शारीरिक वाढ, बी गुणात्मक व परिमाणात्मक बदल, सी वजन वाढणे, डी उंची वाढणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी गुणात्मक व परिमाणात्मक बदल. पुढचा प्रश्न पहा. विकासाची प्रक्रिया कशी असते? पर्याय ए खंडित, पर्याय बी सतत, पर्याय सी अचानक, पर्याय डी अनियमित. उत्तर आहे पर्याय बी सतत. पुढचा प्रश्न बघा. विकासाची सुरुवात कधी होते? पर्याय ए जन्मानंतर, पर्याय बी शाळेत गेल्यावर, पर्याय सी गर्भधारणेपासून, पर्याय डी किशोरावस्थेत. उत्तर आहे पर्याय सी गर्भधारणेपासून. मानसशास्त्राचे जनक कोण? उत्तर पर्याय पहा. पर्याय ए पियाजे, पर्याय बी वुंट, पर्याय सी स्किनर, पर्याय डी फ्राईड. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वुंट. मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? विल्यम वुंट. IQ चाचणी कोणी विकसित केली? उत्तर आहे स्पियरमन, गार्डनर, बिने आणि सायमन थर्स्टन. बरोबर उत्तर आहे पर्याय सी बिने आणि सायमन. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? पर्याय ए गार्डनर, पर्याय बी स्टर्नबर्ग, पर्याय सी स्पियरमन, पर्याय डी गिलफोर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय ए गार्डनर. जे फॅक्टर सिद्धांताचे जनक कोण? पर्याय ए थर्स्टन, पर्याय बी गार्डनर, पर्याय सी स्पियरमन, पर्याय डी बिने. उत्तर आहे पर्याय सी स्पियरमन. ट्रायल अँड एरर उपपत्ती कोणी मांडली? पर्याय ए स्किनर, पर्याय बी थॉर्नडाईक, पर्याय सी कोहलर, पर्याय डी पावलॉव. उत्तर आहे पर्याय बी थॉर्नडाईक. क्लासिकल कोडिंग सिद्धांत कोणी मांडला? पर्याय ए स्किनर, पर्याय बी पावलॉव, पर्याय सी कोहलर, पर्याय डी गॅग्ने. बरोबर उत्तर पर्याय बी पावलॉव. ऑपरेंट कोडिंग पर्याय कोणी मांडला? स्किनर, पावलॉव, ब्रुनर, वॉटसन. उत्तर आहे पर्याय ए स्किनर. झडपीडी संकल्पना कोणी मांडली? ए पियाजे, बी वायोगॉस्की, सी कोहलबर्ग, डी स्किनर. उत्तर आहे पर्याय बी वायोगॉस्की. नैतिक विकास सिद्धांत कोणी मांडला? ए गार्डनर, बी कोहलबर्ग, सी स्पियरमॅन, डी फ्राईड. उत्तर आहे बी कोहलबर्ग. पियाजे यांच्या मते बोधात्मक विकासाच्या किती अवस्था आहेत? पर्याय बी 4. संवेदीकारक अवस्था कोणत्या वयोगटात असते? संवेदीकारक अवस्था हे 0 ते 2 या वर्षात असते. पूर्व संक्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटात असते? तर 2 ते 7 या वयोगटात. मूर्त संक्रियात्मक अवस्था 7 ते 11 या वयोगटात. औपचारिक संक्रियात्मक अवस्था 11 वर्षानंतर. त्यानंतर शिकणे म्हणजे काय? वर्तनातील स्थायी बदल, उंची वाढणे, वजन वाढणे, वय वाढणे. पर्याय वर्तनातील स्थायी बदल. सकारात्मक बळकटीकरण कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए पियाजे, बी स्किनर, सी फ्राईड, डी ब्रुनर. उत्तर पर्याय बी स्किनर. अनुकरणातून शिकणे कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? ए बंडुरा, बी स्किनर, सी कोहलर, डी पावलॉव. उत्तर आहे पर्याय ए बंडुरा. विस्मरण वक्र कोणी मांडला? ए एबिंगहाऊस, बी फ्रॉइड, सी गार्डनर, डी ब्रुनर. उत्तर आहे ए एबिंगहाऊस. बुद्ध्यांकाचे सूत्र काय? उत्तर बघा काय बरोबर. MA/CA गुणिले 100. खेळ हा बालकाचा कोणता व्यवसाय मानला जातो? सामाजिक, नैसर्गिक, शैक्षणिक, व्यावसायिक, नैसर्गिक. शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? पर्याय बघा परीक्षा पास होणे, नोकरी मिळवणे, सर्वांगीण विकास, स्पर्धा जिंकणे. उत्तर आहे सर्वांगीण विकास. बालक केंद्रित शिक्षणामध्ये केंद्रस्थानी कोण असते? पर्याय उत्तर आहे बालक. समावेशक शिक्षण म्हणजे काय? पर्याय बघा फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्रित शिक्षक, ऑनलाईन शिक्षण, विशेष शाळेतील शिक्षण. उत्तर आहे पर्याय बी सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्रित शिक्षण. शिकण्यासाठी प्रेरणा का आवश्यक असते? ए शिक्षा देण्यासाठी, बी शिकण्याला चालना देण्यासाठी, सी गृहपाठासाठी, डी परीक्षा घेण्यासाठी. उत्तर आहे बी शिकण्याला चालना देण्यासाठी. बालकाच्या सामाजिक विकासाची सुरुवात कुठून होते? शाळा, मित्र, कुटुंब, समाज. उत्तर आहे कुटुंब. किशोरावस्थेला कोणती अवस्था म्हणतात? बाल्यावस्था, संक्रमण अवस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था. उत्तर आहे बी संक्रमण अवस्था. भाषा विकासावर सर्वाधिक प्रभाव कशाचा असतो? ए सामाजिक संवाद, बी उंची, सी वजन, डी खेळणी. उत्तर आहे ए सामाजिक संवाद. विकासाची गती सर्व मुलांमध्ये कशी असते? ए समान, बी भिन्न, सी स्थिर, डी निश्चित. बरोबर उत्तर आहे बी भिन्न. बाल विकासावर कोणत्या घटकांचा प्रभाव असतो?
ए अनुवंशिक, बी वातावरण, सी ए आणि बी दोन्ही, डी यापैकी नाही. उत्तर आहे ए आणि बी दोन्ही, अनुवंशिकता आणि वातावरण. सर्जनशीलता म्हणजे काय? ए पाठांतर करणे, बी नवीन कल्पना निर्माण करणे, सी परीक्षा देणे, डी अनुकरण करणे. बरोबर उत्तर आहे बी नवीन कल्पना निर्माण करणे. बोधनात्मक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? ए स्किनर, बी पियाजे, सी बांडोरा, डी कोहलबर्ग. उत्तर आहे पियाजे. जीन पियाजे यांनी बोधनात्मक विकासाचा सिद्धांत मांडला. नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? कोहलबर्ग. उत्तर काय? कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचा सिद्धांत मांडला. सामाजिक अधिगम सिद्धांताचे जनक कोण आहेत? तर अल्बर्ट बांडोरा. झडपीडी ही संकल्पना कोणी मांडली? वायोगॉस्की. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणाचा आहे? गार्डनर. जी फॅक्टर सिद्धांत कोणाचा आहे? स्पिअरमॅन. प्रयत्न चूक थर्नाडाईक. शास्त्रीय अभिसंधान पावलॉव. त्यानंतर क्रियाप्रसूत अभिसंधान स्किनर. अंतर्दृष्टी उपपत्ती कोणी मांडली? कोहलर. मानसशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? विल्यम वुंट. IQ चाचणी कोणी विकसित केली? बिने व सायमन. थँक्यू फॉर वॉचिंग.